नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शिंदखेडा तालुक्यातील जातोडे शिवारातील एका विहिरीत हातपाय बांधलेल्या स्थितीत शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली असून जातोडा येथील शेतकरी कुटुंबातील शेतकरी सलीम पटेल हे आपली शेती करून उदरनिर्वाह करीत होते. जातोडे गावातील शेतकरी सलीम गुलाम नबी पटेल वय 68 हे 19 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. हरभरा पिकांना पाणी देण्यासाठी ते व सालदार मोहन भिल रात्रीच्या वेळी गेले होते, पण ते रात्री परतलेच नाही. त्यामुळे घरचे मंडळींनी त्यांच्या तपासास सुरुवात केली. संपूर्ण गावात ग्रामस्थांनी देखील सलीम पटेल यांच्या शेतात आजूबाजू परिसरात विहिरींमध्ये तपास केला, परंतु ते कुठेच मिळून आले नसल्याने दिनांक 21 रोजी गावातील रेल्वे लाईनजवळ असलेल्या उमेर पटेल यांच्या शेतातील विहिरीत हातपाय बांधलेल्या स्थितीत एक मृतदेह आढळून आला. चौकशीअंती तो सलीम पटेल यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या डोक्यावर मोठी जखम व शरीरावर काही ठिकाणी व्रण होते. अज्ञात मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला दगड बांधलेल्या अवस्थेत दिसून आला. या संदर्भात नरडाणा पोलीस ठाण्यात तब्बल 11 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेलं आहे. माझं नाव इनू सरदार पटेल, माजी सरपंच. मी राहणार जातोडा आणि आम्ही जातोड्या गावाचे शेतकरी सगळे इथे आम्ही जमलेले आहेत. ही जी घटना घडली याच्यामध्ये आमच्या गावाचे जे शेतकरी आहेत ते घाबरले आहेत. सगळे शेतकरी जे आमचे पीक आहेत, पाणी भरायचे जे टाईम आहे, आता 11-12 वाजता अशी घटना घडली म्हणून जे मजूर आहेत ते बी काम करायला जात नाही आहे. तर त्याच्यासाठी ही कारवाई करायला पाहिजे. आणि जे लोक आहेत, अशी घटना आमच्या तालुक्याला का जिल्ह्याला पण घडलेली नाही आहे. हे जे झालेलं आहे हे मास्टर प्लॅनमध्ये काम झालेलं आहे. तर आम्ही सगळे शेतकरी आम्ही परिसराचे शेतकरी एकदम घाबरून आम्ही एकदम असं झालेलं आहे की आमचे कामच होत नाही आहे आणि आम्ही कोणाला जायची हिंमतच होत नाही. तर आमच्या पिकाचं सुद्धा नुकसान होत आहे. म्हणून शासनाला आमचे आव्हान आहे का बुवा या हे जे आरोपी असतील वा जे झाले असतील त्यांना अरेस्ट पण लवकर करावा आणि यांना अशी कठोर शिक्षा मिळायला पाहिजे की याच्या मोका जासासारखी शिक्षा द्यायला पाहिजे. याच्यापूर्वी नरडाणा गावाला बी असंच एक मर्डर झालेला होता आणि त्यांच्या बी कोणी अजून पुरावा नाही आहे. म्हणजे याच्या पलाने असं मला शेतकऱ्यांचे म्हणणं आहे आणि आमच्या स्वतःचं पण म्हणणं आहे की हे काही असे नॉर्मल आरोपी नाहीत. शेतकरी जे असतात ते एकदम असे असतात बोलगट आणि हे प्लॅनाने मर्डर झालेलं आहे. म्हणून आमची हे की बाई हे काय LCB त्याने अगर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तो CIDकडे पाठवावा, CBIकडे पाठवावा. नाही असं तरी झाला तो आम्ही धरण आंदोलन कलेक्टर साहेबांकडे भूक हडताल करू मला पाहिजे. असं अजून पाणी भरायला जात नाही आहे. इतकं नुकसान झालं, इतके भयभीत झालेले आहे. आमच्या फक्त जातोडा गाव नाही, मेलना वारुळ हे सगळे शेतकरी कामे करत नाही. चला माझ्यासमोर बरोबर तुम्ही मेलनाला चला, जातोड्याला चला. शेतकरी जातच नाही आहे. शेतकरी का जात नाही? जे माणसं लावत आहे ते सुद्धा पाणी भरायला जातली देतात. रात्रीच्या वेळ अशी घटना घडते. अहो कोण जाणार? त्याला बी काय म्हणतात त्याला डिपार्टमेंटला LCBला त्या MACBला त्यांनी दिवसात पाणी भरायला पाठवायला पाहिजे. अशी घटना घडते तर त्यांनी बी असं दिवसात पावर द्यायला पाहिजे. रात्रीच्या वेळी 11 वाजता हे गेला मग तो गेला असे लोक आहेत ना. मग असं आगा गाव आणि तो पिक्चरसारखी घटना घडली. हो, बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.